शरणागता देव राखे एरा वाखे विघ्नाचे, हे विघ्न तू निवारलं पाहिजे. सध्या विघ्नाचाच कालावधी महाराज. जिकडे पाहाव तिकडं आज महाराष्ट्र बंद आहे. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता निर्माण झालेली आहे संपूर्ण राज्यात. आता महाराष्ट्रावर ही परिस्थिती जर अशी राहिली तर येणाऱ्या काळात काय विघ्न येतील, कसं आंदोलन वाढल सांगता येत नाही. सरकारला जाहीर विनंती आहे, तुम्ही मराठा आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घ्या. जरांगे पाटलाच्या केसालाही धक्का लागला तर सरकार कोणतंही असो त्या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं कैवार घेऊन जगणारं पोरग महत्वाचं आहे बरं का महाराष्ट्राला. हे मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ, नक्ष म्हणणारं वादळ आहे. त्या माणसाने रान पेटवलेलं आहे. तो काही स्वतःच्या पोराबाळांकरता नाही, साधी गोष्ट आहे. 2 तास उपवाशी राहिला जात नाही महाराज. पेशा मारायला लागल्या त्याच्या शरीरातल्या, साधी गोष्ट नाहीये. तुम्ही विचार करा जरा. एका संघटनेपुरतं, एखाद्या धर्मापुरतं, एखाद्या जातीपुरतं वातावरण मर्यादित नाही. आता धनगर समाजाचे प्रयत्न चालले, कोळी बांधव आरक्षणाला बसले, मराठा समाजाची उपोषण चालली आहे, तरी एक बैठक घेत नाही सरकार. तो माणूस काय मेल्यावर तुम्ही निर्णय घेणार आहे का? तुमच्या निर्णय क्षमता आहे की नाही? 2-2 उपमुख्यमंत्री केले, काय महाराष्ट्र लुटायला गेले तुम्ही? तुम्हाला काही बुद्धिमत्ता आहे की नाही जरा बसून काही चर्चा करायची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळी गळ घातली पाहिजे. ते सामान्याचं पोरग आहे महाराज. त्यानं घर विकलं, जमीन विकलं. मी जाऊन आलो, मी पहिल्यांदा त्याच्या भेटीला गेलो. मी राजकारणाचा विषय कधीच व्यासपीठावर काढत नाही, पण मी मनोज जरांगेला मनापासून मानायला लागलो. ज्या दिवशी मी त्या अंतरवालीत गेलो, पहिल्यांदा मी गेलो तेव्हा 7वा दिवस होता उपोषणाचा. मी गेलो पाहिलं, ते म्हटलं नाही इतक्या तळमळीनं उपोषण करणारा व हाच माणूस दिसला. कोणीच नाही त्या माणसा एवढं उपोषणच आपल्या आयुष्यात. आता माझं वय 32 वर्षाचं आहे. तुम्ही अनेकांनी पाहिलं असेल इतक्या तळमळीचं उपोषण आहे. लोकांनी उपोषणाचे नाटकं केले आतापर्यंत. दिवसभर उपोषण राहायचं, संध्याकाळी जेवायचं. पण परिस्थितीकडे त्या माणसाची, याचं उपोषण कसं आहे, खोट नाही हो पाण्याचा. पाणी नाही म्हटल्यावर हात थरथरायला लागले. जो माणूस त्याच्या आईला मंडपात आणू नका म्हणतो, त्याची पोरं न जरेला जेवून पोर आल्यावर पोरं म्हणतात बाबा पाण्याचा ग्लास घ्या, लोकांचा जाऊ द्या, आमच्या करता तरी घ्या. जो स्वतःच्या पोरांकरता आपल्याकरता पाणी पित नाही, ज्याला स्वतःची पोरं मराठा आरक्षणा पुढे नको वाटतात, त्या माणसाचं किती प्रेम असेल समाजावर. चळवळी तयार झालाय. तो कोणा पक्षाचा आहे? हा, तो कोणा पक्षाचा असताना आम्ही त्याची बाजूही मांडली नसती, पण तो मराठा समाजाचा आहे म्हणून नाही, तो समाजाच्या तळमळीचा माणूस आहे, हिताचा विचार करणारा पोरग आहे. तुम्ही नालायक लोकांच्या मागण्या पूर्ण करतात. कोणी मागितलं तुम्हाला? जे मागितलं नाही ते तुम्ही देतात. एसटीत 50% सवलत द्या. कोणी मागितलं सरकारला? कोणी आंदोलन केलं होतं की 50% सूट द्या बायांना, 75च्या पुढे एसटी फुकट करा? कोणी मागितलं होतं? जे मागितलं नाही ते तुमच्या ठेकेऱ्यात दान आहे द्यायला. एका रात्रीत तुम्ही नोटा बदलवता, एका रात्रीत तुम्ही शिवसेना फोडता, एका रात्रीत तुम्ही राष्ट्रवादी फोडता. तुम्हाला एका रात्रीत संविधानाचं अधिवेशन संघटनेच्या द्वारा बोलवता येत नाही? विशेष अधिवेशन. इतका मोठा समाज आहे, ज्यांनी एवढे खासदार आमदार निवडून दिले. लाज नाही वाटत त्यांच्याकडे एखादं अधिवेशन बोलवायला? तळमळ नाही वाटत? 80-80%ची 88%ची 90%ची पोरं भीक मागताय. काय छुतेगिरी करून अभ्यास केला का त्या पोरांनी? फसवून अभ्यास केला का? लुटमार केली का? फसवलं का कोणाला? अरे 4-4 पोरी आहे गरीबाच्या घरात. IPS डेप्टी कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार होण्याची मर्दानगी ताकद आहे त्या पोरीत. आमच्या पोरी जिजाऊच्या लेखी आहे. हे स्वराज्य आम्ही सांभाळलंय. या स्वराज्यावर मराठ्यांचे उपकार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची राजकारणाची पोळी भासताना त्या मराठ्याच्या पोराला मरेपर्यंत झोपवता. जर तुम्हाला दया असेल तर मनोज जरांगेच्या उपोषणावर सरकारने निर्णय घेतलाच पाहिजे. हा काळ विघ्नाचा आहे. महाराष्ट्र शांत करू नका. इथं सगळा समाज मराठा समाजाच्या बाजूला उभा आहे. मूर्ख आहे का लोक? आज ओबीसी समाज मराठा समाजाच्या पाठीमागे उभा आहे. क्वचित लोक आहेत की ते मराठामध्ये ओबीसी मध्ये सुज्ञ ओबीसी, त्यांना माहितीये मराठा ओबीसी हा बांधवच आहे. 1981 सालचा GR वाचा तुम्ही बघा. मी काल छत्रपती शाहू महाराजांचं स्टेटमेंट वाचत होतो. तिथं मराठा, कुणबी, राजपूत ही जी सगळी मंडळी त्या काळात आहे, 400-500 वर्ष अगोदर या लोकांचे रोटी बेटी व्यवहार होते. खानपान एक होतं, मानपान एक होता, परिवार एक होता. कालापरत हे सगळं बदललं. पाटलाची पोरगी देशमुखाच्या घरी गेली म्हणून तिला सर्टिफिकेट मिळणार नाही, आणि देशमुखाची पाटलाच्या घरी गेली. अहो देशमुख पाटील हे जमीनदार लोक होते, सगळे कुणबीच आहे, शेती करणारे. जशा जशा जमिनी वाढल्या तसे कोणी देशमुख झालं, कोणी पाटलकी झालं. 14 गावची महाजनगी तुकोबारांकडे होती. मग
विनाकारण बुद्धीचा खेळ मांडू नका. सर्वसामान्य लोकांनाही कळायला लागले आता. एका सर्टिफिकेट करता काय मरमर करावी लागते. मी आतापर्यंत कधीच एवढा विषय लांबवला नाही. होईल बा सरकार निर्णय घेईल, पण मला खरंच वाटतं कालपासून त्या माणसाची तब्येत प्रचंड बिघडलेली. मनोज जरांगे पाटलाला काहीच होऊ नये. ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांना धक्का लागेल त्या दिवशी राजकीय नेत्यांची काय हालत होईल सगळा महाराष्ट्र दाखवून देईल. तुम्ही एका वारकऱ्याचं वचन धाकात म्हणा, धमकी म्हणा, आम्ही वारकरी, तुम्ही आमच्या धोत्रावर जाऊ नका. आम्ही ज्या दिवशी ते सर्वस्वी अंतःकरणावर येतं त्या दिवशी वारकरी संप्रदाय सगळ्यात अग्रेसर असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही घटक आहे, स्तंभ आहे आम्ही या महाराष्ट्र राज्याची. आमच्यावर जबाबदारी आहे. आमचा बाप कीर्तनाला बसवत होता. तुकोबारांच्या महाराजांना ऐकावं लागत होतं. तुकोबारे जे सांगतात ते धर्माच्या दिशेनं गरजेचं आहे. तर आम्हालाही कळतं की महाराष्ट्राच्या दिशेनं मराठा आरक्षणावर तोडगा काढणं, निर्णय घेणं, हा तुमच्या विचारात तुम्ही अभ्यासपूर्वक निर्णय काढा, आम्ही त्यात पडणार नाही. पण तुम्हाला तोडगा काढावा लागेल, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, त्याशिवाय वादळ शांत होणार नाही. जाळपोळ होते, सगळं होतं, हे पचणार नाही महाराष्ट्राला. अनेक पोरांचं आयुष्य त्यात बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे जाऊ नये बुवा, भीती वाटते. अशांत महाराष्ट्र झाला, जगात चर्चा वाईट जाईल. शिवरायांचा महाराष्ट्र अशांत झाला. महाराजांचा महाराष्ट्र हा शांत असावा, संयमी असावा. त्यामुळं माझ्या आपल्याला सुद्धा विनंती, त्या माणसाच्या तब्येतीकरता आपण सगळे प्रार्थना करू. परमात्म्याने त्यांना बळ द्यावं. आणि तुम्हाला जाहीर विनंती करतो, जाळपोळने आरक्षण मिळत नसतं, धिंगामस्तीने आरक्षण मिळत नसतं. माझी विनंती, मी त्यातला घटक आहे, या गोष्टी करू नका. तुम्हाला कितीही राग आला तरी संयम धरा, साखळी उपोषण करा, तुमच्या मागण्या रितसर पद्धतीने मांडा. आपल्याच सभोवतालच्या सरकारच्या गोष्टींचं नुकसान करू नका. त्याचं ओझं येणाऱ्या काळात आपल्यालाच भरावं लागणार हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा जेव्हा विघ्न येतात तेव्हा परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. जगदंबे, स्वराज्याच्या काळजीला तलवार द्यायला धावून आली, तसं महाराष्ट्राच्या काळजीला एकदा पुन्हा धावून ये आणि मनोज जरांगेचा जीव वाचव आणि या सर्वसामान्य मराठा समाजाच्या पोराला न्याय मिळू दे, ही तुझ्याकडे प्रार्थना आहे. विठ्ठल.